तर मित्रांनो, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचा आजच्या एका सकाळच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजल्या सकाळचे 9:30 आणि आपली ट्रिप असणार आहे रायपूर ते कोल्हापूर कागल MIDC. तर तुम्हाला म्हटलेलं तसं मी कुठं वरणाती सांगितलं होतं. आपली ट्रिप असणार आहे रायपूर ते कोल्हापूर कागल MIDC. तर आता चालले बघा मस्तपैकी भरायला. गाडी रात्री पार्किंग मध्ये लावलेली. भाई पण अजून काय आंघोळी केली नाही. आपण आंघोळी जाऊन करायला. तुम्ही म्हणला आपल्याला 4 दिवस झाली एका शर्टवर कसं काय करायला आहे. तर एक शर्ट नाही मित्रांनो, किती जर बने. आता तुम्हाला सांगितलं तुम्हाला पटणार नाही. इथं कसं आहे माहिती आहे सिच्युएशन. इथं आंघोळीचं पॉईंट पुढं असते पण आंघोळी करता येत नाही. असली सिच्युएशन असते एक ठिकाणी. त्यामुळं समजून घ्या. आता मस्तपैकी गाडी भरायला जाणार आहे नाही तेव्हा मस्तपैकी आंघोळी करणार आहे बघा. एक नंबरमध्ये पुढे कंपनी आहे. आंघोळी ते करणार आहे बघा. सगळे कपडे चेंज करणार आहे. दोन एक टकाटक मध्ये. आणि आता बघा ह्या कंपनीच्या आत घालायची आहे गाडी. तर मित्रांनो, इथं आता कंपनीत लॉक लावले त्यामुळे गाडी आपल्याला आत घेता येत नाही. पहिला तर आपल्याला एक नाही गाडीचं तुम्हाला सांगतो की फाळक्या जे वरचं फळे बिळा घालून घ्यायचे आहेत आणि फळ्या इथं घालायचे आहेत आणि वरची जाळी बिळी मारायची आहे. कारण की आपला माल क्रेननं वरनं ठेवणार आहे त्यामुळे आताच बांधूया म्हणल्यात. तर इथं हे फट्टा बॉक्स लिहिले आहे का नाही. इथं आत फळ्या असतात. मी तुम्हाला दाखवू दे. 2 मिनिट थांबा. बघा हे बॉक्स उघडला का नाही. इथं अशा फळ्या आहेत बघा. इथं 3 आणि इथं 3 अशा 6 फळ्या आहेत. ही दगड काय आता फळ्या आहेत असं. इथं फळ्या आहेत ना काढायच्या आणि महाग घालायच्या. भायल्यात बघा. भैया आओ तो वॉचमैन साहब क्या बोल रहे. तो हमारा गाड़ी का तो हम ये डाल के रखते हैं. हमको काय नाही निघते की वरचं काढायला लागते. टीटी की गाड़ी वहाँ मुड़ी तो मैं आवाज दिया. टीटी करके लिखी चौक पे. मेरे को देखे होगे मैं उधर ही से आ रहा हूँ. मैं समझ गया कि लोडिंग की गाड़ी आ रही है. जाओ नहाना धोना तो जाओ. बोर चालू कर दिया हूँ मैं. लैट्रिन पानी करना है. तर मित्रांनो, माग फळ्यातून घालून जाळीबिळी मारून 1 नंबर मध्ये भाईनं काम ओके मध्ये केलेलं आहे बघा. आता मागचं काय बघायचं नाही. आता मधलं सगळं मोकळं आहे. मागचा एक भत्ता तेवढा लावलाय. मधल्या मोकळ्या सगळं गाडी आपली भरत्या आणि भरल्यावर आणि मधली भत्त लावायची आणि सुटायचं कोल्हापूर कागल MIDC मार्गे. तर मित्रांनो, आवरून बिवरून 1 नंबर मध्ये झालेलं आहे बघा. आमचं कपडे बिडे धुतल्यात. बॅग त्यानं अडकवल्या. आता नवीन त्यानं कपडे घालून 1 नंबर मध्ये आपली आंघोळी झालेली आहे बघा. टकाटक. आता जरा मूड फ्रेश वाटायला लागले बघा. काय पण म्हणा, आंघोळी केल्यावर जरा आणि चेहऱ्यावर हास्य होऊन आलं. हास्य. त्यामुळं 1 नंबर वाटायला लागले. मी इथं आंघोळी त्यानं करूच तर सगळं आवरूच तर भाईनं गाडी बघा लावल्या भरायला कंपनीत. तिथं वरनं क्रेननं लोड होते. तरी पण इथं खाली काळं सगळं मिठ्ठ आहेच. त्यामुळे जरा जपून राहायचं. कंपनीच्या बाहेर जाऊच तर जरा घाण होईच नाही ले. तर भाईनं तर गाडी लावल्या भरायला. जाऊन बघूया काय काय भरायल्यात. पहिला ही राहिलेले कपडे बिडे वाळत बिळत खाली 1 नंबर मध्ये. चला भाया हात करू. अशा तऱ्हेने आपले लोडिंग चालू आहे बघा. ही मागं बघितलं का नाही. ही सगळं मागाशी पॅक केलेलं आहे बघा. ती चरबी आहे ही आता पुढं पण लोडिंग करतात. मागं सगळं लोडिंग करून झाले. आता पुढं करतात. मस्तपैकी 36 टन माल येते. आणि ही वरचं काय बांधायला आपल्याला काढायचं नाही कारण ह्याला काय बांधायला लागत नाही काय नाही. हा भत्ते लावायला लागते. सोडा भत्ते लावाय. भत्ते काय वरच्यावर जाईल. ठीक आहे. बेल्ट आवळून लगेच भत्ते लावायचे त्याचा विषय नाही.
कसं आहे बॉडी फास्ट त्या रनिंगमध्ये आणि ही माल पण तसा आहे, त्यामुळं भत्ती असं गाडी बॉडी राकडं धरून करायला लागते आणि इथं खाली आणून टाकते बघा नंबर 1 मध्ये. थांबा दाखवतो तुम्हाला ते कसं काढते. होय होय झालं बघा भत्ता वळून. नाही ना पुढचा अजून एक राहिलाय. धरा लागते नट. हा तर मित्रांनो गाडी बिडी भरून 1 नंबर मध्ये आपण निघायला चालू केले बघा. आता कुठं थांबायचं नाही काय नाही, डायरेक्ट सुटायचं नांदेड. नांदेडनं जेवण करायचं सोडायचं ते काय. हा काय करायचं तेच की काय करायचं मग संपला विषय. आज भाईचा मूड बदललाय. आज जेवण मस्त वेळी ढाब्यावर करणार आहे. तर तिथं मिळते चांगलं. हा आईला जेवण होतं वे त्याच्या आईला. ती उपाशी राहून मेल्याला बरं, पण ते जेवण नको. तर मित्रांनो गाड्या आपण आतनं 1 नंबर मध्ये स्वच्छ केल्या. तुम्हाला कसं वाटतं बघा. गवत बिवत 1 नंबर मध्ये सगळं धुवून घेतले बघा. गाडीहून बाहेरने 1 नंबर टाकाटक केले आपण आणि आम्ही सुद्धा 2-3 1 नंबर झाले. आमचं पण सगळं अवतार बिवतार 1 नंबर केला आहे की नाही काय माहिती. बत्त लावून जरा बिघडला असेल सोडा, काय विषय नाही. गाडी बाहेरनं तुम्ही बघू शकता तारशात कशी चमकत्या. आणि आता कपडे बिपडे 1 नंबर मध्ये सगळं आता करून आम्ही चाललोय नांदेडच्या दिशेनं. पहिला आपल्याला नांदेडमध्ये थांबायचं आहे, नंतर हा सध्या आहे आपण रायपूर सिटीमध्ये. भाई आपले ड्रायव्हिंगवर बसल्यात आणि इथं रायपूरला दिवसा विषय कसा माहिती आहे काय, गर्दी लय असत्या आणि या गर्दीतनं बाहेर पडायचं म्हटल्यावर 1-2 तास लागतात. त्यामुळं आता ह्या गर्दीतनं पहिला बाहेर पडायचं. जसं शक्यतो पडले सोडा बाहेर. आता पुढं आणि 1-2-3 सिग्नल आहेत. सकाळपासून नाश्ता नाही. चहा तर पिला नाही. चहा हा चहा पिला मग काही विषय नाही. नाश्ता जेवण काय नाही सोडा. आता वाजल्या दुपारचं. हला ती 2:45 वाजले की यार. सकाळ धरून जेवण नाही काय नाही. 2:45 वाजल्या बघा. आता पुढे जाऊन पहिला जेवण करूया 1 नंबर मध्ये. आणि बघा ही असते गाडी आडवी तेन मारतात बघा. तर मित्रांनो इथं थांबले बघा राजस्थानी ढाब्यावर. भावाची गाडी कशी आहे राजस्थानी, नाद करायचं नाही. आणि आता इथं ढाब्यावर थांबले बघा गाडी घेऊन. मस्तपैकी जार ते मोकळा आहे. जार एक भरून घ्यायचा आहे. गाडी पिढी लॉक केली आहे 1 नंबर मध्ये.
आणि आता चाललोय जेवायला. जेवण गाडीत बनवलं नाही कारण की आपल्याला थांबायला टाईम नाही. आपलं कसं मुक्काम दिन असलं तर जेवण बनवते, नाहीतर नाही बनवत. आता निघायचं आहे त्यामुळं आपण बाहेर ढाब्यावर जेवायला. आणि ह्यो ढाबा आहे बघा, राजस्थानी ढाबा. त्या ढाब्यावर जेवायला आहे. भाया म्हणले जेवण इथे चांगले मिळते. ओके म्हणलं ठीक आहे. मित्रांनो आता बसले बघा जेवायला. 1 नंबरमध्ये आपण गवारीची भाजी आहे बघा. ही वेटरला म्हटलं कशी भाजी आहे, ती म्हणते गवारपल्लीची भाजी आहे. गवारपल्ली म्हटली मला कळलं सोडा ती गवारीची भाजी आहे, इथली भाषा वेगळी आहे जरा. तर आता मस्त मी गवारीची भाजी त्यांनी घेतली बघा. आणि ही भाकरी त्यांना मस्तपैकी भाई कसं करून म्हणजे कालवून खायला लागले. आपल्याला काय ती जमना म्हणून मी काय आपलं तोडून साधंच खायला लागलेलो. काय इथं साईडला एक दुकान आहे काय बघा बिल्डिंगचं, काय आवाज एक ढीग बरं यायला लागलाय. काय चालून जायचं तेवढं आता काय हायवेवर आहे आपण. तर भाजी मित्रांनो भाई म्हटलं तुझं राजस्थानी ढाब्यावर 1 नंबर मिळते जेवण. जेवण तर 1 नंबर आहे सोडा. त्यात बाजरीची भाकरी आहे की नाही, त्यामुळं मला खायला तर एक टॉपचा विषय वाटायला आहे, टॉपचा विषय. त्यामुळं काय विषयच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजी पण 1 नंबरच आहे हो. असं घरगुती फील यायला लागले काय पण म्हणा. असं घरात जेवल्यासारखं वाटायला लागलेलं आहे दिवसातनं. तर मित्रांनो आता जेवण तेन करून मस्तपैकी निघाले बघा. आणि चगळत काय खायचं म्हणून कॉफी चॉकलेट घेतले बघा. चिंगम घेणार होतं पण चिंगम नव्हतं म्हणून कॉफी चॉकलेट घेतलं. त्यामुळं आता मस्तपैकी निघाले. आता आपण हाय म्हणजे रायपूरमधून आता बाहेर निघले. आता हायवेनं सुटायचं डायरेक्ट. संध्याकाळपर्यंत माझा अंदाज आहे की आपण नागपूर तर पास करतोय संध्याकाळपर्यंत. त्यामुळे काय विषय नाही का. आणि नागपूर हा इथनं 300-350 किलोमीटर आहे. हा नाही करत संध्याकाळपर्यंत. कोण आहे तर मित्रांनो आता आले बघा महाराष्ट्र चेकपोस्टवर. म्हणजे महाराष्ट्र बॉर्डरवर आले. पुढं 2-4 नंबर आहेत पुढं. नंतर आपल्या धनोचा नंबर आहे बघा. तर मस्तपैकी महाराष्ट्र चेकपोस्ट एवढं पास करायचं. चेकपोस्ट पास करून पुढे थांबायला लागते. थांबून ती काही चिठ्ठी त्यांनी दाखवायला लागत्या. ते दाखवलं की नाही मग आपली गाडी पास होत्या. आता जस्ट झाले बघा. आणि हे आमचा अवतार बघा हाय असा आहे. काय गाडीत बसून काही काम नाही त्यामुळे निवांत बसलेलो बघा व्हिडिओ एडिटिंग करत. ते आता बघायचं करायचं पास. वजन किती येते तुम्हाला दाखवतो लगेच. आता धन्नो आपली लागल्या काट्यावर. वजन तुम्ही बघू शकताय किती आले. 50 टन 500 म्हणजे 50.5 टन वजन आले बघा गाडीचं. 51 टनापर्यंत माफ आहे. 50 टनापर्यंत वजन आले. अशा तऱ्हेने आता तिथे पुढं चेकपोस्टवर थांबायचं, पावती दाखवायची आणि निघायचं. तर मित्रांनो आम्ही चाललोय बघा नांदेडला. तर आता चालले बघा आम्ही नांदेडला. डिझेल ते टाकून आपली 1 नंबरमध्ये फुल झालेले. आणि भाई नाईट ड्रायव्हिंगचे रायडर, दिवसाचे रायडर निघाले. आता नागपूर आमच्या इथनं 35 किलोमीटर लांब आहे. आणि थेट नागपूर टू नांदेडमध्ये थोडं थांबायचं. नांदेडमधून कोल्हापूरला निघायचं आहे. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण की नाईटला आपण व्हिडिओ जास्त करून करत नाही त्यामुळं व्हिडिओ इथंच बंद करणार आहे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगला.